नमस्कार. आयुष्यात खूप मैत्रिणी मिळाल्या, खूप म्हणजे खूपच. शाळेत असताना शाळेतल्या मैत्रिणी, ऑफिसमध्ये बऱ्याच आमच्या ऑफिसमध्ये सगळ्यात मला आवडणारी गोष्ट म्हणजे बदली असल्यामुळे बऱ्याच नवीन नवीन ठिकाणी नवीन नवीन मैत्रिणी मिळत जायच्या. योगा वर्गाला यायची, योगच्या त्याला तिथे मैत्रिणी, सत्संगामधल्या मैत्रिणी. मला खूप वर्णन करायचं आहे मैत्रिणीचं. त्यातलं मी पहिलं वर्णन करणार आहे. मला मुंबई म्हटल्यावर आणि नोकरीला जायचं आहे, उपनगरातून तुम्हाला शहरात जायचं आहे, तर माध्यम हे ट्रेन. आणि मला ट्रेनमधला यात्रा मला सहज जमते, मला त्रासदायक नाही जमत. लटकणं बिटकणं सगळं आवडतं. तर त्याच्यामध्ये मला खूप मैत्रिणी मिळाल्या. माझं 2017मध्ये माझं एक सिम हरवलं, जुनं जे होतं ते वापरण्यामधलं. तो इतकं विचित्रपणा झाला की त्याच्यामध्ये सगळे 2017 पहिलेचे म्हणजे सगळे त्या सिममध्ये असलेले नंबर गेले. त्यामुळे बऱ्याच मैत्रिणी आता भेटत नाही. कारण माझा रेल्वेतला म्हणजे पहिल्यांदा माहेरी होती ते 82 ते 84 हा हार्बरचं हे होतं. त्यावेळेला मोबाईल नव्हता त्यावेळेला, पण नंतर जेव्हा भेट झाली तेव्हा मोबाईल नंबर घेतले होते. आणि नंतर 84 पासून 2010पर्यंत पूर्ण वेस्टर्न रेल्वेमध्ये मी नंतरही वेस्टर्न रेल्वेतच, पण महिलांच्या डब्यात जायची. नंतर 2010 नंतर मला ते विकलांगामध्ये चढायची हे ओळखपत्र मिळाल्यावर मग माझा नंतरचा प्रवास हा विकलांग डब्यातला असा. त्यामुळे मला असे 3 प्रकारचे मैत्रिणी मला सांगता येतील. जरी माझ्या बऱ्याच मैत्रिणींचे फोन नंबर हरवले, कारण 2017ला ते हरवल्यामुळे आधीचे सगळे नंबर, आणि आपण मोबाईल आल्यानंतर डिरेक्टरी ठेवली नाही, मोठी माझी चूक झाली. त्यामुळे सगळे नंबर माझे 2017चे यापासूनचे सगळे गेले आणि खूप मोठा तो माझा नुकसान आहे. तर मला माझ्या त्यामुळे आता नावांचं पण थोडंसं आठवण वगैरे येत नाही की नेमकं हिचं हे नाव आहे किंवा हे, पण मी माझ्या खूपशा आठवणी सांगणार आहेत. मागे पुढे कधी सणवार चुकीची पण असू शकेल, पण मला ह्या मैत्रिणीने माझं आयुष्य इतकं समृद्ध केलं ना की त्याचं देणं म्हणून असेल, म्हणून मी सांगणार आहे. जसा वेळ मिळेल, जसं जमेल तसं थोडं 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 सांगणार आहे. आणि मला असं वाटतं की ज्यांना मैत्रिणी मिळत नसेल तर किती आयुष्य वृक्ष असेल असं मला वाटतं. आणि नंतर तर मला विकलांगमध्ये सहप्रवाशीमध्ये मित्रसुद्धा मिळाले. असं ऑफिसमध्ये तर खूप मित्र होते, पण सहप्रवाशामध्ये मित्र मिळायचा 2010 ते 2020 हा कालावधी होता. त्यातले शेवटचे 1 वर्षभर म्हणजे 2020मध्ये कोरोनामुळे ट्रेन बंद होत्या, त्यामुळे तो प्रवास राहिला. पण खरंच सांगते, प्रवास सकाळची गाडी आणि संध्याकाळची गाडी वेगळी असणार, वेगळा ग्रुप असणार, रोज त्याच गाडीला आपण चढणार ह्याची शाश्वती नाही. तरी कधी मध्ये भेटणार आहे ह्या मैत्रिणी, ते सुद्धा कधी 20 मिनटं, कधी 30 मिनटं, इतकं अनुभव समृद्ध करून गेला, इतकं आयुष्य चांगलं करून गेला, इतकं सुख देऊन गेला ना की म्हणजे भरभरून मला मिळाले हा ट्रेनमधल्या मैत्रिणीमुळे. आणि महत्त्वाचं म्हणजे शाश्वती कसलीच नाही, उद्या आपण भेटू ह्याची गॅरंटी नाही. कारण त्यांची बऱ्याच जणींची बदलीची पण नोकरी असायची, माझी तर नक्कीच होती, त्यामुळे पुन्हा कधी भेट होईल हे माहीत नसायचं. पण मैत्री आमची खूप चांगली. कधी प्रत्येक गरज नाही की प्रत्येक मैत्रिणी दहीसरचीच असेल, काही पुढच्या असायच्या, काही मधून चढणाऱ्या असायच्या. तर मी जसं आठवेल तसं थोडं थोडं एक अनुभव सांगेन. खूप प्रगल्भ करत गेलं हे आयुष्य. आणि मला
प्रत्येक वेळेला वाटतं की काही योगायोग देवाने ठरवलेलं असतं की आपल्या आयुष्यात एखादा व्यक्ती योग्य वेळी आणून ठेवावा आणि त्यावेळेला ते आपल्याला बरोबर हे पहिलं का नाही भेटली ही व्यक्ती असं आपल्याला वाटतं, पण देवाचा हिशोबच असतो की तुला की आत्ताच मिळाला पाहिजे आणि तशी मला भेटत गेली. मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. आपण माझा ऐकता याबद्दल मी आभारी आहे.